अनेक वर्षापासून मी ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो. पण ते काम करत असताना आज असं थोडंसं जाणवलं, की त्यांनी कुठेतरी हा जातीवाद केलेला आहे. एवढ्या प्रामाणिकपणे काम करत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने मला तिकीट देण्यासाठी टाळलं आणि तेच टाळल्यानंतर मला महाविकास आघाडीने मला ह्या ठिकाणी तिकीट दिलं. हेच शोकांतिका आहे, की पक्षाला माझी किंमत कळली नाही. ती महाविकास आघाडीला काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, ह्यांना ह्या सगळ्या गोष्टीची किंमत कळली आणि त्यांनी आज मला या ठिकाणी एबी फॉर्म देऊन जे माझ्यावरती जबाबदारी त्यांनी एवढी मोठी सोपवलेली आहे. त्याच अनुषंगाने आज प्रचाराचा नारळ फोडत असताना मी एक सांगतो, की आम्ही चारही उमेदवार येणाऱ्या 16 तारखेला विजय मिरवणूक आम्ही नक्कीच घेऊन येऊ. कारण की आम्ही जी केलेली कामं आहेत, त्या कामाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाऊ आणि आमच्या पुढच्या अजेंड्याच्या माध्यमातून अजून आम्ही जनतेसमोर जाऊ. आमचा जो वचननामा आहे, आम्ही एक 2 ते 3 दिवसामध्ये प्रसार करू आणि 100% आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम करू. चांगले सुविधा देऊ. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. या संधीचं सोनं आम्ही करू आणि जनतेला खरोखर चांगला न्याय देऊन आम्ही पुढे जाऊ. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.